नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनलमध्ये। मुलांना चीज म्हटलं की अगदी आवडीचा पदार्थ, अगदी तो चपातीमध्ये किंवा कोणत्याही पदार्थामध्ये घालून दिला तरी आवडीने खातात। अशीच आपण एक रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजेच पोटॅटो चीज बॉल्स। ती कशी बनवायची हे पाहणार आहोत। यासाठी या ठिकाणी 6 ते 7 बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते मॅशरच्या सहाय्याने एकजीव करून घेऊयात। बटाट्याच्या गुठळ्या राहणार नाहीत यासाठी मी या ठिकाणी हाताने त्यातील गुठळ्या फोडून घेत आहे। तुम्ही या ठिकाणी मॅशरच्या ऐवजी खिसणीचा वापर करून देखील बटाटा खिसून घेतलात तर अगदी उत्तमच। बटाटा छान एकजीव झालेला आहे। आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालून त्यामध्येच चवीनुसार मीठ, अर्धा चमचा चाट मसाला घालून घेऊयात। बॉल्सला क्रिस्पीपणा येण्यासाठी या ठिकाणी 5 ते 6 चमचे कॉर्नफ्लोअर घालून हे सर्व मिश्रण छान एकजीव होईपर्यंत मळून घेऊयात। हे सर्व मळताना यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही। आपले पीठ मळून तयार झालेले आहे। आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स करून घेणार आहोत आणि आपण पुरणपोळीमध्ये ज्या पद्धतीने पुरण भरतो अगदी त्याच पद्धतीने चीजचे छोटे पीस करायचे आहेत आणि ते त्या गोळ्याच्या मध्यभागी भरून पूर्ण बंद करून घ्यायचे आहेत।
पिठामध्ये चीज घालून या पद्धतीने आपण सर्व बॉल्स बनवून घेऊयात। पहा, आपले सर्व बॉल्स तयार झालेले आहेत। आता कढईमध्ये तेल गरम झालेले आहे, त्यामध्ये हे बॉल सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घेऊयात। बॉल एकमेकांना चिकटणार नाहीत यासाठी चमच्याने किंवा उलटण्याने अगदी हलक्या हाताने ते पलटी करून घ्यायचे आहेत। मीडियम गॅसवरतीच हे बॉल्स तळायचे आहेत, त्यामुळे पोटॅटो चीज बॉल्सला कुरकुरीतपणा छान येतो। पहा, आपले बॉल्स तळून तयार झाले आहेत। याच पद्धतीने सर्व बॉल्स तळून घेणार आहे। पहा, किती छान दिसतायत, अगदी मुलांना देखील खूप आवडतील। रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।